Okay, let's start. Hello guys, I am Kedar. ऍक्च्युली हे YouTube व्हिडिओज वगैरे बनवायचं मी आधी पण बरेचदा ट्राय केलेले. पण मला असं मोटिवेशन मिळत नव्हतं. मी मध्येच एक दोनदा बनवून काही असे पण व्हिडिओज आहे जे मी प्रायव्हेट ठेवलेत की मला ते पब्लिक करण्यासाठी कॉन्फिडन्स येत नव्हतं. तर मग या सगळ्यामध्ये मला माझं व्हाय की हे सगळं सुरू करायच्या मागचं रिझन काय, पर्पज काय, ते मला फाइंड आउट करणं गरजेचं होतं जर मला हे लॉंग टर्म मध्ये सुरू ठेवायचं असेल तर. सो लेट्स सी, लेट्स स्टार्ट वन बाय वन व्हॉट थिंग्स आय हॅव फाउंड आउट सो फार. सो माझं फर्स्ट पर्पज असा आहे की मला माझी जर्नी फ्रॉम 50,000 रुपीज टू 1 CR रुपीजचं कॉर्पस, कसं माझं इन्व्हेस्टमेंट कॉर्पस मी बिल्डअप केलं, हे पूर्ण जी माझी जर्नी आहे, जी माझी प्रोग्रेस आहे, ती मला जर्नलाइज करायची. सो दॅट मी whenever I look back in the past, I should be proud of me that मी टाइम टू टाइम करेक्ट डिसिजन्स घेतले. याच्या मागची स्टोरी अशी आहे की 2021ला, जवळपास 2021ला मी पासआउट झालो आणि तेव्हाच मला सप्टेंबर 2021ला जॉईनिंग मिळाली, जॉईनिंग लेटर आलं. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने मी चिल केलं मस्त. घरच्यांना, पॅरेंट्सला गिफ्ट्स वगैरे आणले, एन्जॉय केलं. आय वेंट टू नाशिक विथ माय फ्रेंड, एन्जॉयड अलॉट. And then from 2022, my investments started. First was very basic, 4,000 rupees SIP स्टार्ट केली. आणि साईड बाय साईड तुम्हाला दिसतंय इथं बुक्स, हे बुक्स मी वाचत गेलो. आणि त्यात त्यात मला फिगर आउट झालं की कसं आपण गोष्टी, कशा आपण गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये. तर स्टार्ट केलं होतं 2022 एंडला 48-50,000चा कॉर्पस. Now I am heading towards the 10 lakh corpus at the end of this 2025 year. अँड हे असंच मला जर्नी पुढं 1 CR पर्यंत आय ट्राय टू बी अग्रेसिव्ह. कारण 1 CR नंतर काही विषयच नाही. 20% जर तुम्ही रिटर्न काढले तर इट विल बी अराउंड 1.5 lakhs रुपीज आफ्टर टॅक्स. फॉर you can be definitely financially independent that way. सेकंड रिझन इज लाईक, मी जे काही फंडामेंटल गोष्टी, स्टॉक्स, स्टॉक्सचे रिसर्च बद्दल, टेक्निकल अनालिसिस बद्दल मी जे काही शिकतोय, ते मी या स्मॉल स्मॉल व्हिडिओच्या फॉर्म मध्ये आय ट्राय टू टीच यू ऑल दिस थिंग्स टू माय ऑडियन्स. आणि ॲज आय एम टीचिंग समथिंग आय हॅव लर्न इन द पास्ट, मी कुठेतरी ऐकलंय की दिस इज द फास्टेस्ट वे टू मास्टर युअर स्किल्स, द इन्व्हेस्टिंग स्किल. ओके. सो हे माझं कुठेतरी सेकंड रिझन आहे. आणि व्हाय नॉट, जर मी माझ्यासोबत माझ्या ऑडियन्सेसला जर चांगलं रिटर्न्स मिळून, लाईक चांगले चांगल्या गोष्टी शिकवायचं, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतो थ्रू माय व्हिडिओज, तर का नाही? आय थिंक आय शुड डू दॅट. माझं पण कुठेतरी फर्ज बनतं की मी सोसायटीला माझ्याकडून काहीतरी गोष्टी देऊ शकेल, मे बी इन फॉर्म ऑफ नॉलेज, दॅट वे. सो दिस वॉज माय सेकंड रिझन. थर्ड रिझन, जे कोणी मला आतापर्यंत फॉलो करत आले ऑन माय पर्सनल हँडल, ऑन माय मिनिमलिस्ट केदार हँडल, तुम्हाला माहिती असेल की मी BMW लक्झरी कारचा खूप मोठा फॅन आहे. तर मग हे जे काही मला कॉर्पस बिल्डअप करायचं जे मोटिवेशन आहे या गोष्टी मागं, ते आहे की मला कुठंतरी बाय कॅश BMW ची लक्झरी कार शोरूम मधून विकत घ्यायची. तर यासाठी मी काय काय गोष्टी करू शकतो, हे सगळं मी नोट डाऊन करायचं ट्राय करतोय. आणि जेव्हा फ्युचरमध्ये मी ती गाडी घेईल, आणि जेव्हा मी हा माझा जो पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे या चॅनलचा, जेव्हा मी तो बघेल, तेव्हा मला एकदम एक नंबर प्राऊड फील होणार आहे. याची मी मला स्वतःलाच गॅरंटी. सो दिस इज माय थर्ड रिझन.
बिहाइंड ऑल, नॉट ओनली युट्यूब चॅनल बट ओव्हरऑल इन्व्हेस्टिंग. बाकी गोष्टींचं एवढं काय मला अट्रॅक्शन नाही, फ्लॅट्स अँड ऑल, बट बीएमडब्ल्यू इज लव फॉर मी. ओके देन, स्टे ट्यून्ड विथ मी. बघूयात आपण कुठपर्यंत जाते आपली जर्नी, किती कॉर्पस आपण बिल्डअप करतो, किती भारी रिटर्न्स आपण मिळवू शकतो टू द इक्विटी मार्केट्स. ओके बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.